मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जण असाच विचार करतात की जे लोक व्यायाम करतात किंवा कोणत्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात त्यांनाच फक्त प्रोटीनची गरज असते. पण तुमचा हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण कोणत्याही व्यक्तीला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रति किलो वजनामागे दररोज 0.8 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे वजन 50 किलो आहे तर त्याला रोज कमीत कमी 40 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. आणि जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा जिमला जात असाल तर तुम्हाला प्रति किलो वजनामागे 1.5 ते 2 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. म्हणजे जर तुमचे वजन 50 किलोग्रॅम आहे तर तुम्हाला 80 ते 90 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. तरच तुमचे मसल लवकर तयार होतील आणि तुमचे शरीर तयार होण्यास मदत मिळेल. म्हणूनच आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे ज्यामध्ये प्रोटीनची मात्रा सर्वात जास्त असते. तर जास्त वेळ न वाया घालवता सुरू करूयात आपला हा व्हिडिओ. नंबर 1, अंडी. मित्रांनो, आपल्याला एका अंड्यातून जवळपास 6 ग्रॅम प्रोटीन मिळते. ज्यातले 4 ग्रॅम प्रोटीन हे अंड्याच्या पांढऱ्या भागात तर उरलेले 2 ग्रॅम प्रोटीन हे त्याच्या आतल्या पिवळसर भागात असते. अंड्याच्या बिलात प्रोटीनच्या बरोबर तुम्हाला 5 ग्रॅमपर्यंत फॅट पण मिळते. त्यामुळे जर आपल्याला अंड्यातून फक्त प्रोटीन हवं असेल तर आपल्याला केवळ अंड्यातील पांढऱ्या भागालाच खाल्लं पाहिजे. तसेच अंड्याच्या पांढऱ्या भागात मिळणाऱ्या प्रोटीनची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा भाग आपल्या शरीराकडून पूर्णपणे ॲब्झॉर्ब केला जातो, ज्यामुळे याचा संपूर्ण फायदा आपल्या बॉडीला होतो. पण जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण अंडे खाल्ले पाहिजे. परंतु लक्षात असू द्या की जर तुम्ही अंड्यातील बिल खात असाल तर तुम्ही 4 पेक्षा अधिक अंडी खाणं टाळलं पाहिजे. आणि जर पांढरा भाग खात असाल तर एका दिवसात 8 ते 10 अंडी खाल्ली तरीही चालतील. नंबर 2, सोयाबीन. मित्रांनो, सोयाबीन आपल्याला कमीत कमी पैशात जास्तीत जास्त प्रोटीन मिळवून देण्याचं काम करतं. 100 ग्रॅम सोयाबीनमधून आपल्याला जवळपास 36 ग्रॅम प्रोटीन मिळते. म्हणजे सोयाबीन हा प्रोटीनचा सर्वात मोठा सोर्स आहे. परंतु सोयाबीनला खाण्याअगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ती अशी की एका दिवसात आपल्याला 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोयाबीन खाणे टाळायला हवं. कारण सोयाबीनमध्ये असणारे ॲस्ट्रोजन नावाचे हार्मोन आपल्या शरीरातील हार्मोनचा बॅलन्स बिघडवते, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. तुम्ही सोयाबीनचा थोड्या प्रमाणात रोजच्या आहारात समावेश नक्कीच करू शकता. नंबर 3, शेंगदाणे. मित्रांनो, 100 ग्रॅम शेंगदाण्यामधून आपल्याला 28 ग्रॅम प्रोटीन, 16 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 50 ग्रॅमपर्यंत फॅट मिळते. त्यामुळे शेंगदाणा हा सुद्धा प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. तसेच यामध्ये गुड फॅटचे प्रमाणही जास्त असते, जे तुमच्या वजन वाढीसाठी मदत करते. त्यामुळे जर तुम्ही वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर शेंगदाणे हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. नंबर 4, डाळी. मित्रांनो, हरभरा, मूग, मसूर या डाळी प्रोटीनचा चांगले सोर्स मानल्या जातात. कारण 100 ग्रॅम डाळीमध्ये 25 ते 28 ग्रॅम प्रोटीन आणि जवळजवळ 60 ते 65 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. आणि यामध्ये फॅटचे प्रमाण केवळ 1 ते 2 ग्रॅमपर्यंत असते. म्हणूनच ज्या लोकांना आपले वजन लवकर वाढवायचे आहे ते लोक आपल्या डाएटमध्ये अशा डाळींचा वापर करू शकतात. नंबर 5, पनीर. मित्रांनो, पनीरमधून आपल्याला 9 प्रकारचे अमायनो ॲसिड मिळतात, जे आपल्या शरीराची झीज भरून काढण्यास मदत करतात. 100 ग्रॅम पनीरमधून आपल्याला 18 ग्रॅम प्रोटीन, 5 ते 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 21 ग्रॅम फॅट मिळते, जे आपल्या शरीर वाढीस मदत करते. म्हणूनच जे लोक चिकन किंवा मटण खात नाहीत त्यांच्यासाठी पनीर हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. नंबर 6, दूध. मित्रांनो, आपल्या शरीरासाठी लागणारी सर्व पोषक मूल्ये ही दुधामध्ये असतात. म्हणूनच दुधाला संपूर्ण आहार म्हणून देखील ओळखले जाते. अर्धा लिटर दुधामधून आपल्याला 17 ते 18 ग्रॅम प्रोटीन, 5 ग्रॅम फॅट आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते, जे आपली हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते. आपण आपल्या रोजच्या जीवनात कोणत्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असाल किंवा जिमला जात असाल तर आपण दूध अवश्य घेतले पाहिजे, ज्याने आपले हाडेही मजबूत होतील आणि आपण फिजिकलीही फिट राहू. पण दुधात जे प्रोटीन मिळतात ते स्लो डायजेस्टिव्ह प्रोटीन असतात, म्हणजे दुधाचे लवकर पचन होत नाही. म्हणून दुधापासून मिळणाऱ्या प्रोटीनचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल
तर तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर किंवा झोपेच्या 10 ते 15 मिनिटे अगोदर दूध पिणे गरजेचे आहे. नंबर 7. मासे. 100 ग्रॅम माशामधून आपल्याला 25 ग्रॅम प्रोटीन, 1 ते 2 ग्रॅम फॅट आणि 7 ते 8 ग्रॅमपर्यंत कार्बोहायड्रेट्स मिळतात. तसेच यामधून आपल्याला ओमेगा 2 फॅटी ॲसिडसुद्धा मिळते, जे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तसेच यामध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण देखील कमी असते, ज्यामुळे माशांना प्रोटीनचा गुड सोर्स मानले जाते. त्यामुळे मोठमोठे स्पोर्ट प्लेयर किंवा सेलिब्रिटी चिकन किंवा मटण खाण्यापेक्षा मासे खाण्यावर जास्त भर देतात. नंबर 8. चिकन व मटण. मित्रांनो, चिकन व मटणाला प्रोटीनचा उत्तम सोर्स मानले जाते, ज्याच्या 100 ग्रॅम क्वांटिटीमधून आपल्याला 30 ते 32 ग्रॅम प्रोटीन आणि 34 ते 35 ग्रॅमपर्यंत कार्बोहायड्रेट्स मिळतात. तर मित्रांनो, हे 8 प्रकारचे हाय प्रोटीन तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये ॲड करून तुमच्या प्रोटीन इनटेकला पूर्ण करू शकता.